तर नमस्कार, मी आहे वैष्णवी आणि कसं आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी पण. तर आमचं चालू आहे इथं पापड बनवायचं. आता याच्या आधी पण आम्ही पापड बनवले होते, तुम्ही म्हणसाल तर पुन्हा एकदा कसं काय? तर मी सांगितलंही होतं की मला पापड खूप आवडतात. तसंच आमच्या घरातल्या सर्व सदस्यांना पापड खूप आवडतात. जेवणाबरोबर आम्हाला पापड नक्कीच लागतो आणि तो पण तेलामध्ये तळलेला नाही हा, चुलीवरती भाजलेला. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा आज पापड बनवायला सुरुवात केली. तर इथं थोडंसं पापड बनवून झालेले आहेत, मी तुम्हाला दाखवते. आणि आम्हाला अजून पापड बनवायचे आहेत. हे पाहू शकता तुम्ही, एवढे असे पापड आमचे बनवून झालेत आणि मी अजून पापड लाटणार आहे. चला मग आपण पापड बनवायला जाऊया. तर इथं आमचं पापड बनवायचं चालू आहे. मी म्हटलं होतं तर चला आता पापड बनवूया. मला सांगते, कधी आपण असं डायरेक्टली पोळपाटावरती पापड लाटायला गेलो तर काय होतं, व्यवस्थित ते असं एकदम पातळ होत नाहीत किंवा आपलं हे जे बेल नाही का, बेलणं त्याला चिटकतं. तरी मग मी ना मोबाईलमध्ये पण बघितलं होतं की असं एक आपल्याकडे कॅरी बॅग, आता मी सध्या कट केली, हे पहा कॅरी बॅगचा मी असा भाग कट केला, इथं तुम्हाला दिसत असेल हे असा. आणि दुसरा जो पार्ट आहे का कॅरी बॅगचा आपली प्लॅस्टिकची, तर तो इथं चिटकवलाय मी, थोडं दिसत असेल तुम्हाला, चमकते. आणि त्याच्यावरती हे जे आपण लाटलेलं असतं काय म्हणते छोटे छोटे गोळे, तर तो असा ह्याच्यावरती ठेवायचा. आता ही खालच्या बाजूची जी कॅरी बॅग असते ती इकडं तिकडं सरकते. मग काय करायचं, मी काय केले, चिकटटीने चिटकवल्यात त्याच्या चारही बाजू, चौकोनी आकाराने कट केले मी. आणि मग हा जो दुसरा पार्ट आहे का, तो दुसरा पार्ट आपल्याला नुसता जस्ट त्याच्यावरती ठेवायचा आणि लाटायला सुरुवात करायची. आणि ज्यावेळेस पलटायचं असतं त्यावेळेस वरची कॅरी बॅग प्लस खालचं हे आपला जे लाटतोय पापड, तो असं उचलून दुसऱ्या बाजूला ठेवायचं. नंतर पण अजून बेलण्याने लाटायचं. आणि असं लाटलं ना तर पापड खूप छान तयार होतो, एकदम पातळ. आता इथं होतं झालं माझा पापड लाटून. तर फायनली इथं आपला पापड लाटून झालेला आहे. मग काय करायचं, साधं आपलं वरची कॅरी बॅग काढायची आणि ती लगेच निघते. आणि मग जो पापड आहे तो नुसतं जस्ट असं आपण चपाती कसं उचलतो किंवा भाकरी तसं नुसतं उचलायचं. पहा किती छान पातळ गोलाकार बनलेला आहे पापड. आणि मग त्याला असं जे काय आपलं असेल खाली हातरलेलं त्याच्यावरती ठेवून द्यायचं आणि मग छानपैकी गोल गोल पापड तयार होतात. आणि मग ह्या पापडांना आपण एक दिवस वाळवून घ्यायचं आणि मग दुसऱ्या दिवशी पण थोडंसं वळायला ठेवायचं. आणि त्यानंतर तुम्हाला बोलण्याच्या नादात तर दुसरी कॅरी बॅग ठेवायची राहिली माझी. आणि मग दुसऱ्या दिवशी पण वाळवून घ्यायचं. नंतर छान असं चुलीवरती आर पडल्यानंतर ते भाजून घ्यायचं. आणि जेवणावर काय माहितीये का, भाकरी आणि भाजी आणि पापड काय भारी चव येते. आणि त्याच्यासोबत बरं का लोणचं, कैरीचं लोणचं, मग तर काय 5 स्टार हॉटेलपेक्षा पण भारी चव असते खरंच. आणि हा कैरीचं लोणचं आम्ही लवकरच बनवणार आहे. आमच्या घरी आता छोट्या होत्या मोठ्या झाल्यात, मग मी लोणच्याची पण रेसिपी घेऊन येईन. आपण जे विकत मध्ये लोणचं खातो का, ते लोणचं अगदी तसंच घरच्या घरी माझी मम्मी ना खूप छान बनवते. मी त्याची रेसिपी घेऊन येते. कुणाकुणाला आवडतं लोणचं पापड जेवणावर खायला, मला तर खूप आवडतं. चालतं. आणि आपण असं हॉटेलमध्ये वगैरे जेवायला गेलो ना तर इथे जेवणात दिलेलं पापड ना खूप छोटं असतं, मग घरी बनवलेलं कसं भारी असतं. आणि तुम्हाला सांगते, आम्ही हे पापड बनवण्यासाठी विकत पापड आटा म्हणून मिळतो. काय का मी कागदच विसरते तुम्हाला बोलण्याच्या नादात.
तर मी काय म्हणत होते, हे जे आम्ही मळले का पापडाचं, तर ते विकत पापड आटा म्हणून मिळतं. आणि त्याला काय नाही, जस्ट आपलं पीठ घ्यायचं, पाणी टाकायचं, बाकी दुसरं काय ऍड नसतं करायचं, फक्त पाणी आणि मळायचं थोडं थोडं आपल्याला लागलं असं पाणी, आणि 30 मिनिटं ठेवायचं. आणि नंतर ना त्याला कुटायचं कशाने, ठोंब्याने. ठोंब्याने कुटलं म्हणजे कसं ते एक जीव होतं आणि मग तर पापड ना खूप छान तयार होतात. आणि लगेच मग आपल्याला जेवढा साईज पाहिजे ना तेवढं घेऊन मग पापड लाटायला सुरुवात करायची. आणि लाटायचं असते ना पापड, तर मी सांगितलेल्या पद्धतीने लाटा, मग ना खूप छान तयार होतात. आणि आता उन्हाळा खूप आहे, त्यामुळे बाहेरचं जास्त तेलकट किंवा बाहेरचं विकतचं असं काही खाण्यापेक्षा घरच्या घरी छान असं पद्धतीनं कमी तेलकट, तेल कमी वापरलेलं बनवून खात जावा, जसं की मी बनवत असते घरी. चला, आता दुसरंही पापड आपलं तयार झालेलं आहे. यावेळेस पापडालाच पापड कागदाला चिटकून आले. त्याला काही हरकत नाही, काही नाही. ही कॅरबॅग आपण अशी सहज पकडू शकतो. कॅरबॅग आपल्याला इथं ठेवायची आणि थोडंसं पापडाला हे करून सोडून द्यायचं, आणि मग पापड आपलं छान तिथं बसतं. थोडंसं स्टँड मध्ये. आता मी अजून एक पापड लाटते, आणि या पद्धतीनं जर तुम्ही पापड लाटले ना तर ते पापड खूप उरकतात लाटायला. आणि आता मी जेवढ्या स्पीडनं पापड लाटला का तेवढ्या स्पीडनं जर तुम्ही मी सांगितलेला म्हणजे कॅरीबॅग न घेता जर पापड लाटायला गेला ना तर तो नक्कीच बेलण्याला चिटकणार, किंवा मग तो व्यवस्थित येणार नाही, कुठे छोटा मोठा होऊन जाईल, गोलाकारही येणार नाही. एखाद्या वेळेस पीठ लावून येऊ शकतो, पण कसं असतं ना, कमी प्रमाणात पीठ आणि कमी प्रमाणात तेल वापरल्यानंतर जो पापड तयार होतो ना तो खूप छान तयार होतो. आणि ह्यासाठी ना तेल वापरायची अजिबात आवश्यकता पडत नाही. जेव्हा आपण ते मळलेल्या कणकीतून छोटा गोळा बनवत असतो ना त्यावेळेस वापरलेलं तेल तेवढ्यावरच छान असा पापड तयार होतो. हे पहा, ह्या ट्रिकनी सुद्धा तुम्ही खूप छान पापड इथे ठेवू शकता. सध्या मी याला कुठं ठेवू, इथं दिसतंय का, इथं ठेवते. किती छान तिथे गेला तो, त्याच्या जागेवरती जाऊन बसला. तर मग आजच्या आमच्या पापडाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा कसं वाटलं माझी पापड लाटण्याची पद्धत. त्याचबरोबर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद.